सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या सेशन मध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आज आपण एक खूप इंटरेस्टिंग पण अतिशय महत्वाचा टॉपिक आज बघणार आहोत. तर करूया सुरुवात. सगळ्यांनी पूर्ण लक्ष द्यायचे, म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्ष देता येईल आणि तुम्हाला प्रॉपरली सगळं काही गोष्टी समजतील. ओके. तर करूया सुरुवात आपण. तर आज आपण आपल्या बेसिक स्पोकन इंग्लिश कोर्स मधल्या इंग्लिश ग्रामर मधलं आर्टिकल्स पार्ट 1 बघणार आहोत. याच्यामध्ये आर्टिकल्स हा सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग आहे व्याकरणातला. बघा, इंग्लिश ग्रामर मध्ये आर्टिकल जेव्हा आपण शिकतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं असतं की त्यांचा वापर कधी, केव्हा, कुठे नियमबद्ध झाला पाहिजे. फार काही अवघड नाही आहे बरं का. खूप सोपं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं तुम्ही ऐकले का नाही? ते सत्य आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला यात फायदा. तर बघूयात आपण काय काय आहे आज, आपल्याला काय काय शिकायचंय. पार्ट 1 आहे बरं काही, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला थोडीशी सुरुवात करायची आहे. सुरुवातीची माहिती आहे, फार काही किचकट, फार असं डिटेल्ड नसणार आहे. बघूयात. तर बघा, इंग्लिश अल्फाबेट मध्ये 26 लेटर्स असतात. ए पासून झेड पर्यंत तुम्हाला माहिती आहे. तर हे किती आहेत टोटल? एकूण 26 आहेत. टोटल देर आर 26 लेटर्स. त्यातले वॉवेल्स जे आहे ते ए, ई, आय, ओ, यू आहे. म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये शिकत असताना आपल्या मराठी भाषेमध्ये काय आहे? स्वर आणि व्यंजन. अगदी त्याचप्रमाणे आपण पाहू शकता वॉवेल्स इथे जे आहे, वॉवेल्स, आणि इथे जे कॉन्सोनंट्स आहे. तर वॉवेल्स जे आहे हे टोटल किती आहेत? 5. कॉन्सोनंट्स किती आहेत? 21. आणि वॉवेल्स कोणते कोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू. 5च. लक्षात ठेवायला हे अगदी सोपं आहे. ए, ई, आय, ओ, यू. तुम्ही माझ्या मागे म्हणू शकता. म्हणा बरं. ए, ई, आय, ओ, यू. हे 5 लक्षात ठेवायचे वॉवेल्स. आणि मग उरलेले जे काही आहेत, जे पण उरलेले ABCD पासनं जे काही आहेत झेड पर्यंतच्या याच्यामध्ये जे उरलेले आहेत, या 5 सोडून त्याला म्हणायचं कॉन्सोनंट. आणि हे फक्त व्याकरणापुरतं लक्षात ठेवायचं, नंतर कोणीही विचारत नाही. पण आपल्याला शिकेपर्यंत, काही नियम जाणून घेईपर्यंत आपल्याला हे शब्द माहीत असणं गरजेचं आहे. काही जण याला उच्चार करताना वॉवल्स, वॉल्स असं काही काही विचित्र हल्ली उच्चार करतात. पण मी परत म्हणतो, परत सांगतो आपल्याला की याला फारसं महत्व नाहीये. एवढंच आहे, AEIOU एवढंच लक्षात ठेवलं तरी खूप आहे. कारण आपल्याला नियम माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला आपली भाषा सहजरित्या सोप्या पद्धतीने समजणार आहे, बोलता येणार आहे. चला पुढे बघूया. बघा, आर्टिकल्स. आता हा एक मेन ही एक मेन स्लाइड आहे असं म्हणायला हरकत नाही, की ज्याच्यामध्ये आपण काय बघतोय? आर्टिकल्स. आर्टिकल्स मध्ये काय बघतो आपण? की ए, एन आणि द हे 3 प्रकार आहेत आर्टिकल्स. ए म्हणजे, एन म्हणजे आणि द म्हणजे, हे सगळे आर्टिकल्स. आता कधी कधी यांचा वापर होतो. आता ए आणि एन ला बघा हिरवा रंग दिलेला आहे, आणि तिथं काय लिहिलंय बॉक्समध्ये पुढच्या? सिंग्युलर. कंसात काय दिलंय ब्रॅकेटमध्ये? 1. याचाच अर्थ जेव्हा एकवचनी शब्द असेल, सिंग्युलर वर्ड असेल, सिंग्युलर ऑब्जेक्ट असेल, सिंग्युलर कुठलंही नाऊन असेल, त्यावेळेस ए किंवा एन आपण लावू शकतो.
आणि आपण पार्ट वन पाहतोय त्यामुळे सगळे नियम आपण एकदाच कव्हर केले तर ते समजणार नाही लवकर. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला फक्त बेसिक सुरुवातीचे नियम बघायचे. मग ए आणि अँड कधी वापरणार? जेव्हा एकवचनी असेल, जेव्हा सिंग्युलर असेल तेव्हा. आणि द कधी वापरायचा? प्लुरल, मेनी असेल तेव्हा. आत्ता सध्या पुरतं एवढंच लक्षात ठेवायचं. त्यात आता बघा, ए आणि एनच्या सिंग्युलर जे लिहिलंय त्याच्या खाली पण दोन बॉक्स दिले. एक आहे कॉन्सनंट आणि दुसरं आहे बॉक्स ज्याच्यामध्ये लिहिले वॉवेल. बघा, याचा अर्थ आर्टिकल ए तेव्हा वापरायचा जेव्हा कॉन्सनंट असेल. कॉन्सनंट म्हणजे काय? ती पाच अक्षरं सोडून. कुठली पाच अक्षरं? ए, ई, आय, ओ, यू. हे सोडून बाकीचे जे अल्फाबेटिकल लेटर्स आहेत ते जर असतील सुरुवातीच्या, म्हणजे शब्दाच्या सुरुवातीचा अक्षर किंवा त्याचा उच्चार हा या साऊंड पासून होत असेल, कॉन्सोनंट साऊंड पासून, तर आर्टिकल ए वापरायचा. उदाहरण सांगायचं झालं तर बॅग, BAG, बॅग ही स्पेलिंग आहे बॅगची, BAG बॅग. बघा, सुरुवातीचा अक्षर काय आहे? बी. बरोबर ना? BAG. मग बी हे सुरुवातीचं अक्षर आहे, पहिलं अक्षर आहे. आणि ते AEIOU मध्ये नाही बसत, ते बी आहे. म्हणजेच ते कॉन्सनंट आहे. आणि मग तुम्ही अशा वेळेस अ बॅग असं म्हणता. त्याचप्रमाणे च्या बॉक्समध्ये काय लिहिले खाली? वॉवल, म्हणजे AEIOU नी सुरुवात होणारी जे पण शब्द असतील त्यांना आपण अँड लावणार. फक्त एवढाच नियम आहे, एवढीच एक अट आहे. पहिली अट आहे की ते सिंग्युलर असले पाहिजे, ते एकवचनी असले पाहिजे. सिंग्युलर प्लुरल म्हणजे वन किंवा मेनी, म्हणजेच काय आहे की एकच वस्तू आहे त्यावेळेस. जास्त वस्तू असेल तर आपण द लावतो. तर पुढे पाहूया. हा, आता इथे मात्र वाक्यांमध्ये उदाहरणं दिलेली आहेत. बघूया. An apple costs much than the oranges in this market. इथे एक असंच वाक्य दिलेलं आहे काय की ॲन ऍपल, जेव्हा ॲन ऍपल आपण म्हणतो त्याचा अर्थ असा आहे, एक ऍपल, एक सफरचंद. ॲन ऍपल कॉस्ट मच दॅन द ऑरेंजेस इन दिस मार्केट. आता हे थोडंसं फनी वाक्य आहे. की समजा हा एक डायलॉग असू शकतो की जिथे कुठेतरी आपण काहीतरी विकत घ्यायला गेलोय आणि तिथं असं वाक्य म्हटलंय, अरे बाबा तुझे एक सफरचंद तर इथल्या सगळ्या जे काही संत्रे आहेत अख्ख्या मार्केट मधल्या, त्या विकत घेतल्या तरी तुझ्या ऍपलची किंमत तेवढी आहे. असं एक पण वाक्य दिलेलं. अन ऍपल कॉस्ट मच दॅन द ऑरेंजेस इन दिस मार्केट. बघा, आपल्याला मात्र आर्टिकल्स पाहायचे, त्यामुळं वाक्याचा अर्थ वगैरे नाही पाहायचा. ऍपलच्या आधी बघा अँड लागलंय, त्यानंतर ऑरेंजेसच्या आधी बघा द लागले. ऑरेंजेस म्हटलंय याचा अर्थ काय आहे? एकापेक्षा जास्त, म्हणून तिथं आर्टिकल कुठला लागला? द, THE, द. एवढंच उपाय. दुसरं बघूया. अ बुक फेल इन वन ऑफ द रूम्स येस्टरडे. अ बुक, अ बुक म्हणजे एकच बुक. एक बुक पडली खाली. कुठे पडली? या जेवढ्या पण खोल्या आहेत त्यातल्या एका खोलीमध्ये कुठेतरी एक बुक पडली का, असं वाक्याचा अर्थ काय आपल्याला घेण्यात येणार नाही. पण बघा, बुकच्या आधी अ लागला आणि द रूम्स, या अनेक रूम आहेत म्हणून द लागला. ग्रेट आर द वर्ड्स ऑफ वाईज मॅन. ग्रेट आर द वर्ड्स ऑफ वाईज मॅन. बघा, वर्ड्स म्हणजे अनेक शब्द म्हणून द लागला. चौथं वाक्य बघूया. अन एलिफंट कॅन नॉट फ्लाय अबाउट द माउंटेन्स. एक एलिफंट, अन एलिफंट आहे म्हणजे एकच. बघा, अन का लागला? त्या शब्दाच्या सुरुवातीचा अक्षर ई आहे, जे की वॉवेल आहे. AEIOU, हे लक्षात आहे ना? म्हणून ई असल्यामुळं अँड लागला. आणि माउंटेन्सच्या आधी द लागलेला आहे, कारण माउंटेन्स म्हटलेलं आहे म्हणजे अनेक वचन. आता लक्षात येतोय ना फरक? की बघा, ए आणि अँड जिथं जिथं आपण बघतोय, आता हे चौथं वाक्य होतं. ए आणि अँड तेव्हा लागला गेलाय जेव्हा ते ऑब्जेक्ट सिंग्युलर होतं. आणि मग पुढचा नियम त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतला की अच्छा ठीक आहे, सिंग्युलर आहे. बर, सुरुवातीचा अक्षर काय आहे? अच्छा, वॉवेल आहे. मग हे कॉन्सोनंट आहे, मग हे आर्टिकल. अशा पद्धतीने आपण शोधून काढलं. आणि प्लुरल असेल, अनेक वचनी असेल, तर आपण न बघता द लावू शकतो. पुढे बघूया. पाचवं वाक्य.
The sentences are grammatically correct, but a sentence misses a punctuation mark. ही सगळी वाक्य, आता अर्थाचं काही घेणं देणं नाही, पण खूप मजेदार वाक्य, खूप छान वाक्य, म्हणून मला अर्थ सांगावा असं वाटतो. द सेंटेन्सेस आर ग्रॅमॅटिकली करेक्ट, म्हणजे हे सर्व जे वाक्य आहेत ते सगळे वाक्य व्याकरणाच्या नियमाप्रमाणे शुद्ध आहेत. पण एका वाक्यामध्ये एक पंक्च्युएशन मार्क मिसिंग आहे. पंक्च्युएशन मार्क, विरामचिन्ह ज्याला आपण म्हणतो. आता बघा, सेंटेन्सेस जे म्हटलेले सुरुवातीला अनेक वचनी, म्हणून द लागला, द सेंटेन्सेस. त्यानंतर बघा, अ सेंटेन्स म्हणजे एक सेंटेन्स, तर त्यातलं एक वाक्य म्हणून अ सेंटेन्स. मिसेस अ पंक्च्युएशन मार्क, पुन्हा एकच विरामचिन्हामध्ये उलट म्हणून मिसेस अ पंक्च्युएशन मार्क. पुढचं वाक्य बघूया. The next sentence is the teachers are on strike for their demands. तर अनेक टीचर्स आहेत ना, म्हणून द. लाईफ इज नॉट इझी ॲज इट सीम्स ब्रदर. आता आता याच्यात तर आर्टिकलच नाही. ओके, चला पुढे बघूया. यात आर्टिकल नाही. काइंडली रिमूव्ह द शूज बिफोर यू एंटर द प्रिमाइसेस. शू म्हटल्यावर एक बूट, शूज म्हटल्यावर पेर ना, म्हणजे दोन, जोडी ज्याला आपण म्हणतो, म्हणून शूज. रिमूव्ह द शूज बिफोर यू एंटर द प्रिमाइसेस. प्रिमाइसेस म्हणजे काय? ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, जागा आहेत, इथे एंटर करायचं असेल तर तुला पहिले शूज काढावे लागतात, अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. मग प्रिमाइसेस हे अनेक वचनी असल्यामुळे द. इट मेक्स नो सेन्स टू डिस्कस ऑन एनी रॅन्डम टॉपिक ड्युरिंग दिस आवर. यातही तुम्ही पाहाल तर कुठेही आर्टिकल नाही. म्हणजे मगाशी एक वाक्य आलतं आणि आत्ताच याच्यामध्ये आर्टिकल नाही. तर असे वाक्य का घातले त्याच्यामध्ये, असं सांगायला की काही वेळेस विदाउट आर्टिकल पण वाक्य बनवू शकतो आपण. ते पाहूयात पुढे. अरे, तुमचा अभ्यास संपला आजच्या दिवसासाठी, कारण आपण आर्टिकल पार्ट 1 बघत होतो. आय होप तुम्हाला खूप मजा आली असेल शिकायला, खूप इझी वाटलं असेल. पण मित्रांनो, लक्षात घ्या दोस्तांनो, की हे जे आहे हे अतिशय छोटा टॉपिक वाटला तर खूप महत्वाचा आहे. आणि ह्या टॉपिकचा चांगला सराव होणं खूप खूप गरजेचं आहे. कारण ह्या छोट्या छोट्या टॉपिक्सला आपण कधी कधी कानाडोळा करतो, इग्नोर करतो, लक्ष देत नाही. आपण पुढच्या पुढच्या टॉपिक्सकडे जातो आणि मुळात आपली चूक इथे होत असल्यामुळे आपल्याला बोलता येत नाही किंवा व्यवस्थित आपली मांडणी आपल्याला विचारांची, विषयांची करता येत नाही. त्यामुळे असे टॉपिक मात्र आवर्जून आपण अभ्यासले पाहिजे. तर आय होप की तुम्हाला खूप छान वाटलं असेल, चांगल्या पद्धतीने आपल्याला समजलं असणार, अशी मी आशा अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन विषयाला घेऊन आणि नवीन विषयासोबत. तर खूप खूप धन्यवाद. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. इंस्टाग्रामवरती @ARJ क्लासेस इंग्लिश असं पूर्ण स्पेलिंग टाकल्यानंतर पण एक अकाउंट आहे, आणि ARJ क्लासेस म्हणून पण एक अकाउंट आहे. आणि यूट्यूबला @ARJ क्लासेस डॅश एज्युकेशन हेही चॅनल तुम्ही इझिली पाहू शकता, सबस्क्राईब करू शकता. भेटूयात पुन्हा खूप छानशा अशा साध्या सोप्या आणि इझी वे मध्ये एका नवीन टॉपिक सोबत. चला तर मग सराव करा पुन्हा एकदा. हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर हा यूट्यूबला तुम्ही पहा, पुन्हा एकदा रिवाइज करा आणि भेटू पुन्हा. चलो, बाय.